जय महाराष्ट्र मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्यातर्फे इंडियन नेव्हीमध्ये भरती निघालेली आहे। तुम्ही ते वाचू शकतात। रिक्रुटमेंट ऑफ नेव्हल सिव्हिल स्टाफ या पदासाठी ही भरती असणार आहे। आणि कधीसाठी ही भरती निघाली आहे तर 2024 साठी भरती निघाली आहे। त्याची पीडीएफ आपल्या हातात आहे। दरवर्षी ही नेव्हीतर्फे भरती निघत असते। जबरदस्त अपॉर्च्युनिटी यासाठी आहे कारण की तुम्ही ते बघू शकताय, सॅलरी पण जबरदस्त असते। 35,000 रुपयांपासून 1,12,000 रुपयांपर्यंत सॅलरी जाते। पोस्ट पण चांगला आहे आणि फक्त तुम्ही 10वी पास आहात किंवा ITI झालंय किंवा 12वी झालंय किंवा तुमचं BSc झालेलं आहे तरी तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकणार आहात। सगळ्यांसाठी संधी आहे। अप्लाय करणं सुद्धा चालू झालेलं आहे। तर डिटेलमध्ये समजून सांगतोय कारण की तुम्ही ते बघू शकताय, टोटल 29 पानी PDF आहे। समजायला थोडी अवघड आहे पण अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगणार आहे। कोणासाठी किती पोस्ट आहे, 10वी साठी किती आहे, ITI साठी किती आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा कारण की वर्क फ्रॉम होम अपडेट, गव्हर्नमेंट जॉब अपडेट, महत्त्वपूर्ण योजना झालं असे अनेक सारे व्हिडिओज तुमच्यासाठी आणतोय, त्यामुळे नक्की सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, त्यातल्या त्यात नेव्हीमध्ये जॉब पाहिजे तर ही संधी सोडू नका कारण की तुम्ही ते बघू शकताय, अप्लाय करणं सुरू झालंय। डिटेलमध्ये सांगतोय तर सगळ्यात पहिले कुठल्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय ते समजून घ्या। तर इथे बघा, पहिली पोस्ट आहे चार्जमनसाठी। ओके, एकच जागा आहे। त्याच्यानंतर चार्जमन फॅक्टरीसाठी 10 जागा आहे। चार्जमन मेकॅनिकसाठी 18 जागा आहे। त्याच्यानंतर सायंटिफिक असिस्टंटसाठी 4 जागा आहे। ड्राफ्ट्समनसाठी तुम्ही अप्लाय करताय तर इथे 2 जागा आहे। सगळ्यात जास्त जागा कोणासाठी असणार आहे तर फायरमनसाठी 444 जागा आहे। त्यानंतर फायरमन इंजिनियर ड्रायव्हरसाठी 58 जागा आहे। ड्राफ्टमन मेट जे की ITI झालेलं आहे तर ITI झालेल्यांसाठी टोटल 161 जागा आहे। ड्राफ्ट्समन मेट ही त्यांची पोस्ट असते। त्याच्यानंतर पेस्ट कंट्रोलर वर्करसाठी 18 जागा आहे। कुकसाठी 9 जागा आहे आणि मल्टीटास्किंग स्टाफ यासाठी 16 जागा आहे। अशा टोटल किती जागा आहे तर अशा टोटल 741 जागांसाठी ही भरती असणार आहे। आता यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे शिक्षण काय लागणार आहे तर ते समजून घ्या। तर सगळ्यात आधी 10वी पासून आपण सुरू करू। तर जसं बघू शकता तुम्ही, मल्टीटास्किंग स्टाफसाठी तुम्ही अप्लाय करताय तर फक्त आणि फक्त तुमचं काय पाहिजे तर फक्त तुम्ही 10वी उत्तीर्ण आहात। इथे बघा डॅश दिली आहे म्हणजे किंवा ITI पास असणे आवश्यक आहे। म्हणजे फक्त 10वी झालेला आहे, पुढे काही शिकला नाही आहे तरी इथे या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय किंवा फक्त ITI झालंय तरी या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय। कुकसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर यासाठी फक्त तुम्ही 10वी पास आहात आणि कुकिंगचा तुमच्याकडे 1 वर्षाचा अनुभव आहे तर तुम्ही या कुक या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय। ओके, म्हणजे फक्त 10वी पासवर या दोन्ही भरती आहे। त्यानंतर पेस्ट कंट्रोल वर्करसाठी तुम्ही अप्लाय करताय तर इथे पण तुम्ही बघू शकताय, फक्त आणि फक्त 10वी पास मागितलेलं आहे। मग फक्त 10वी पास तुम्ही आहात तर पेस्ट कंट्रोलर वर्करसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय। ड्राफ्ट्समन मेन ज्याला आपण म्हणतो की ITI साठी या पोस्ट असतात, म्हणजे इथे बघा दिलंय तुम्ही 10वी पास आहात प्लस तुमचं ITI झालेलं आहे। ITI जवळपास 44 वेगवेगळे ट्रेड आहे त्याच्यामधून असणार आहे, त्यामुळे तुमचं जर ITI झालंय तर या ट्रेड्समन मेट ही पोस्ट तुमच्यासाठी असणार आहे। ओके, त्यानंतर पुढची पोस्ट तुम्ही बघू शकताय, फायर इंजिनियर ड्रायव्हर। मग यासाठी तुमचं काय शिक्षण पाहिजे तर फक्त 12वी पास तुम्ही आहात आणि ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे आहे तर तुम्ही या फायर इंजिनियर ड्रायव्हरसाठी अप्लाय करू शकताय। आणि सगळ्यात जास्त जागा फायरमनसाठी आहे तर यासाठी पण तुम्ही 12वी पास पाहिजे आणि बेसिक फायर फायटिंग कोर्स तुम्ही केलेला आहे, तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट आहे तर फायरमन या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय। म्हणजे बघा, अनेक जण अशा शिक्षणांकडे दुर्लक्ष करतात। तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी आहे ज्याला फक्त ITI वगैरे करायचं आहे तर त्याला तुम्ही सजेस्ट करू शकता, अरे फायरमनचा कोर्स करून घे कारण की दरवर्षी जास्त जागा निघत असतात, किंवा कुकिंगचं करून घे म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे पण कळतं आहे की अप्लाय आपण करतोय पण कुठल्या कोर्सेससाठी ते प्राधान्य असतं। जसं की बघू शकता, ड्राफ्ट्समनसाठी तुम्ही अप्लाय करताय तर 10वी पास तुम्ही पाहिजे आणि 2 वर्षाचं सर्टिफिकेट किंवा ड्राफ्ट्समनमध्ये तुमचे ITI असणं आवश्यक आहे। ओके, आता इथल्या ज्या पोस्ट आहे त्यामध्ये 10वी प्लस तुम्हाला सर्टिफिकेट लागतंय। सायंटिफिक असिस्टंटसाठी तुम्ही अप्लाय करताय तर BSc झालेलं तुमचं असणं आवश्यक आहे आणि त्यातला 2 वर्षाचा अनुभव पाहिजे कारण की मोठी पोस्ट आहे, लाख रुपये पेमेंट आहे, त्यामुळे ते 2 वर्षाचा अनुभव मागितला आहे। त्याच्यानंतर चार्जमन मेकॅनिकसाठी तुम्ही अप्लाय करताय तर बघा तुमचं हे शिक्षण झालेलं आहे, 2 वर्षाचा डिप्लोमा आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकताय।
त्याच्यानंतर चार्जमन फॅक्टरीसाठी अप्लाय करताय, BSc किंवा किंवा बघा हे तुमचं झालेलं आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकताय. आणि सगळ्यात पहिली जी पोस्ट आहे चार्जमन, यासाठी तुमचं BSc किंवा डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. इथे फक्त एकच जागा आहे, त्यामुळे BSc किंवा केमिकल इंजिनियर जर तुमचं झालं आहे तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय. म्हणजे 10वी पास असाल तर या खालच्या पोस्ट तुमच्यासाठी आहे, ITI असाल तर या 161 जागा तुमच्यासाठी आहे, आणि बाकी BSc डिप्लोमा झालाय तर या वरच्या जागा तुमच्यासाठी आहे. अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगतो. इथून जर तुम्हाला सांगायला गेलं तर बघा PDF 29 पानी खूप मोठी PDF आहे, पण इथून तुम्हाला इझिली समजून जातं. आता इथे बघा तुम्ही वयाची अट काय दिलेली आहे, तर बघा ह्या ज्या पोस्ट आहे यासाठी जर तुम्ही अप्लाय करताय तर तुमचं वय इथे 18 ते 25 पाहिजे. कास्टमधून असाल तर वयामध्ये सूट दिलेली आहे. त्यानंतर तुम्ही ते बघा चार्जमन आणि सायंटिफिक असिस्टंटसाठी 30 वयापर्यंत सूट आहे, आणि फायरमन फायर इंजिनियरसाठी तुम्ही अप्लाय करताय तर 18 ते 27 तुमचं वय आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. आता अप्लाय करण्यासाठी यांनी चार्जेस ठेवले, 295 रुपये चार्जेस आहे. जनरल OBCसाठी, SC ST PWD आणि एक्स सर्व्हिसमन तुम्ही आहात, महिला तुम्ही आहात, तुम्ही ते अप्लाय करताय तर तुमच्यासाठी इथे कुठलीही फी नसणार आहे. फक्त जनरल OBCसाठी 295 रुपये इथे फी आहे. अप्लाय करण्याची सुरुवात झाली आहे 20 जुलै 2024 पासून, तर 2 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय. ओके, आणि सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपी आहे. इथे फक्त तुमचं काय असणार आहे, तर इथे फक्त तुमची एक्झाम होणार आहे. म्हणजे सगळ्यात आधी आपण जे फॉर्म भरतोय ते चेक केले जाणार आहे. इथे बघा तुम्ही सगळी माहिती दिली, जी की अवघड माहिती आहे ती अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलं आहे. आणि सिलेक्शन प्रोसेस पण अगदी सोपं आहे. सगळ्यात आधी जे पण तुमचे फॉर्म भरले जाणार आहे त्याचं स्क्रीनिंग होणार आहे, ते चेक केले जाणार आहे. त्यानंतर त्यांना एक्झामसाठी बोलवलं जाणार आहे. आणि एक्झाम कशी असणार आहे, तर 100 मार्काची एक्झाम असणार आहे 90 मिनिटासाठी, ज्यासाठी प्रश्न तुम्ही बघू शकता जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश लँग्वेज. तुम्ही 10वीच्या बेसिसवर अप्लाय करताय तर मग 10वीचं जे शिक्षण असतं त्यानुसारच ते एक्झाम असणार आहे, अवघड नसणार आहे. तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करताय त्यासाठी तशी एक्झाम असणार आहे. ओके, मग ही एक्झाम होईल आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि तुमचं सिलेक्शन होतं. इथे कुठलाही इंटरव्ह्यू वगैरे होत नाही, फक्त तुमचा फॉर्म चेक केला जातो, त्यानंतर ही एक्झाम होते आणि तुमचं सिलेक्शन होतं. त्यामुळे ज्यांना पण गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे, नेव्हीसारख्या ठिकाणी जॉबला लागायचं आहे, तर नक्की त्यांनी फायदा घेतला पाहिजे. डिटेलमध्ये समजून सांगितलं आहे. तरी काही अडलं असेल तर कमेंट करा. अप्लाय करणं पण अगदी सोपं आहे. जस्ट तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे, इथे लॉग इन करून म्हणजे तुमचा ID पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. नवीन तुम्ही आलेला असाल तर इथे तुम्ही काय करू शकता, न्यू युजर्स यावर क्लिक करून तुम्हाला आधी तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. मग अकाउंटमध्ये सगळ्यात आधी तुमची माहिती टाका, त्याच्यानंतर ती व्हेरीफाय करा, त्याच्यानंतर लॉग इन करा, त्याच्यानंतर तुमचा डाटा म्हणजे काय शिक्षण झालं ते टाका, त्यानंतर फी पेमेंट करा, आणि त्यानंतर तुमची जी डाउनलोड प्रिंट करून घ्या. लॅपटॉपवरून मोबाईलवरून इझिली तुम्ही अप्लाय करू शकताय. जबरदस्त अपडेट आहे. ज्यांना नेव्हीमध्ये जॉबला लागायचं आहे नक्की त्यांच्यासोबत शेअर करा, आणि अशाच अपॉर्च्युनिटीजसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.